नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रियंकास किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपल्यास प्रियंकास किचनमध्ये मुलांच्या डब्यासाठी झटपट अशी भेंडीची भाजी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून अशी बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेली आहे. तर इथे पाहू शकता मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला लसूण बारीक 7 ते 10 पाकळ्या मी लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत. लसूण ठेचूनच घालायचा म्हणजे भेंडीच्या भाजीला चव आहे ना ती छान येते. आता तुम्हाला किती भेंडीची भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही भेंडी घेऊ शकता. सकाळच्या वेळी सगळ्या ताईंची किंवा मैत्रिणींची घाई गडबड चालू असते मुलांचे डबे बनवण्यासाठी. तर इथे सुद्धा मी मुलांच्या डब्यासाठीच ही भेंडीची भाजी बनवत आहे. तर थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. लसूण छान आपल्याला लाल रंगावरती परतून घ्यायचा आहे. लाल रंगावरती परतत आला की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा. मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतलाय. कांदा पण छान आपल्याला लाल रंगावरती परतून घ्यायचा आहे. आपण जी नेहमी भेंडीची भाजी लसणाची फोडणी देऊन किंवा शेंगदाण्याचा कूट टाकून बनवतो ना त्यापेक्षा थोडीशी वेगळी पद्धत आहे. आणि अशा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने जर भाज्या बनवल्या तर मुलांना सुद्धा खायला खूप आवडतात आणि त्या डबा स्वस्त करून आणतात. तर आता आपण कांदा सुद्धा लाल रंगावरती छान असा परतून घेऊ. तुम्ही भेंडीची भाजी कशी बनवता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. म्हणजे तुम्हाला अशाच छानशा आणि छोट्याशा साध्या सोप्या गावरान रेसिपी पाहायला मिळतील. कांदा आता आपण लाल रंगावरती मस्त असा छान परतून घेऊ. तर इथे पाहू शकता कांदा आपला छान लाल रंगावरती परतून झालेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे तो एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी बिया काढून छान असा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा. आता टोमॅटो घातल्याच्या नंतर आपली भेंडीची भाजी किती आहे त्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊ शकता. मीठ घातल्यामुळे ना टोमॅटो पटकन असा मऊ होतो आणि शिजला जातो. आता टोमॅटो छान शिजण्यासाठी यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि 1-2 मिनिटं टोमॅटो शिजवून घेणार आहे. आता आपला टोमॅटो छान असा मऊ होतोय तोपर्यंत मी शेंगदाणे अर्धी वाटी घेतल्यात ते खलबत्त्यामध्ये जाडसर असे कुटून घेणार आहे. तर इथे पाहू शकता 2 मिनिट झालेले आहेत आणि कमी गॅसवरतीच मी हा टोमॅटो शिजवून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायची थोडीशी हळद छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. हळदीमुळे आपल्या भेंडीला चव किंवा रंग सुद्धा छान येतो. आता हळद घातल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आपण धुवून पुसून बारीक कट करून घेतलेली अर्धा किलो भेंडी. तर तुम्हाला किती भेंडीची भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही भेंडी घेऊ शकता. आता भेंडी घातल्याच्या नंतर आपल्याला ही भेंडी छान अशी या तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायला अतिशय टेस्टी लागते. आता भेंडीला खूप लाळीसपणा असतो किंवा चिकटपणा असतो. भेंडी तेलामध्ये घातल्याच्या नंतर अशी मिक्स करून झाली की त्यामध्ये आपल्याला तुमच्याकडे जर आमसूल असेल तर तुम्ही 3 ते 4 आमसूल घालू शकता. जर तुमच्याकडे आमसूल नसेल तर तुम्ही असं अर्ध लिंबू घ्यायचं आणि भेंडीवरती पिळून घ्यायचं बिया काढून. या लिंबामुळे काय होतं जो भेंडीला लाळीसपणा असतो किंवा चिकटपणा असतो ना तो राहत नाही. नाहीतर मग भेंडीची भाजी बनवल्यानंतर अशी चिकटपणा होते पहा भेंडी. तर ही एक महत्त्वाची टिप्स आहे. तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने लिंबू किंवा आमसूल घालून पहा. अजिबात तुमची भेंडीची भाजी चिकट होणार नाही.
आणि तुमची भेंडीची भाजी किती आहे त्याच्यानुसार तुम्ही आमसूल किंवा लिंबू घालू शकता. आता मीठ आपण चवीनुसार वापरलेलं आहे टोमॅटो टाकल्याच्या नंतर, त्यामुळे मी काही मीठ टाकणार नाही. आता कमी गॅस करायचा थोडासा मिडियम, आणि मिडियम गॅसवरती भेंडीची भाजी झाकण ठेवून छान अशी शिजवून घ्यायची. आता कमी गॅसवरती 1-2 मिनिटं झालेली आहे. मध्ये मध्ये असं झाकण काढायचं आणि ही भेंडीची भाजी अशी हलवून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित अशी शिजली जाते सगळीकडनं. परत आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि भेंडीची भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर इथे परत 2 मिनिटं झालेले आहेत आणि एकदा भेंडीची भाजी आपण परत एकदा हलवून घेऊ. अशी मध्ये मध्ये 1-2दा हलवून घ्यायची. आता बऱ्यापैकी भेंडी अर्धवट शिजलेली आहे, तर त्यामध्ये आपल्याला जाडसर असे कुटून घेतलेले शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे घातल्याच्या नंतर भेंडी छान अशी मिक्स करून घ्यायची आणि परत आपल्याला कमीच गॅस आहे, कमी गॅसवरती भेंडी परत थोड्या वेळ झाकून ठेवायची आहे, म्हणजे छान अशी शिजली जाते. तर इथे पाहू शकता झालेला आहे आणि कमी गॅसवरतीच ही भेंडीची भाजी मी छान अशी शिजवून घेतलेली आहे आणि मस्त अशी शिजलेली आहे. शिजली की नाही पाण्यासाठी थोडीशी अशी चेक करून पाहिजे. तर एकदम छान शिजलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे अजिबात आपल्या भेंडीची भाजी चिकट झालेली नाही आहे, एकदम सुटसुटीत अशी भेंडीची भाजी झालेली आहे. तुम्हाला जवळून दाखवते. तर एकदम छान पद्धतीची ही भेंडीची भाजी लागते. पहा, तुम्ही पण एकदा नक्की अशा पद्धतीने करून पहा आणि तुम्ही कशी बनवता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशी जर भाजी बनवली तर मुलं आवडीने खातात. भेंडीचे प्रकार आपण भरपूर पद्धतीने बनवत असतो, तर त्यातीलच हा प्रकार मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी भेंडीची भाजीची रेसिपी ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे. तर आपण गॅस बंद करून घेऊ. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे मनापासून खूप खूप धन्यवाद.